नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण नाश्त्यासाठी छानसा प्रकार बनवणार आहोत। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार। तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता। झटपट होणार आहे आणि टेस्टी, मुलं कधीही नकार देणार नाही खाण्यासाठी। नक्की करून बघा। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका। शेअर पण करा व्हिडिओ आवडल्यास। तर मी मस्त असा कोवळा भोपळा घेतलेला आहे। भोपळा किसून घेतलेला आहे, वरची साल काढून घ्यायची आपल्याला। भोपळा किसणीने मी किसून घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। तिळाचा भरपूर प्रमाणात वापर करायचा मैत्रिणींनो। आपण तीळ असं खात नाही, बिलकुल खात नाही। तीळ मी 2 ते 3 चमचे मोठे चमचे तीळ टाकून घेतलेली आहे। इथे जो मसाला टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे घेतलेले आहे। परत एकदा सांगते, लसूण घेतलेला आहे, अद्रक, जिरे घेतलेले आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। पाणी न टाकता आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। हळद टाकली अर्धा चमचा। याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे तुम्हाला लागलं तर टाका, नाही टाकलं तरी छान टेस्टी होतात ते। म्हणजे गरज वाटत नाही। तुम्ही जास्त जर करत असाल तर पाण्याचा थोडासा वापर करू शकता। इथे तुम्हाला आवडतील ते पीठ तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता। मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे फक्त। भोपळा भाजी बिलकुल असं कोणीही खात नाही, मोठे पण नाही खात। आपण मुलांना बोलतो तुम्ही ही भाजी नाही खात, ती भाजी नाही खात। आपण तरी कुठे सगळ्या भाज्या खातो। तर असं नक्की बनवा। याच्या वड्या पण छान लागतात मैत्रिणींनो। तर मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये। भोपळ्याला भरपूर कोवळा भोपळा आहे, त्याच्यामुळे भरपूर असं पाणी सुटलेलं आहे बघा। कोथिंबीर टाकून घेतलेली। कोथिंबीरचा तुम्ही बिंदास इथे वापर करा। कोथिंबीर मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे मी। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता पीठ टाकल्यानंतर मस्त असं भोपळ्यामध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ। किसलेला भोपळा आणि याच्यामध्ये ना मैत्रिणींनो बसेल तेवढंच पिठाचा वापर करा, टेस्टी लागतात। आपण पाणी टाकून थोडंफार, तुम्ही जास्त प्रमाणात बनवतात असाल तर खूप थोडंसं पाणी टाकलं तर चालेल। खूप प्रमाणात पाणी बिलकुल वापर करू नका। तर मी बघा इथे जेवढं म्हणजे भोपळा किसून घेतलेला होता त्याच्यामध्येच मी जेवढं पीठ बसेल तेवढंच मी टाकून घेतलेलं आहे आणि हाताला ते चिटकतं। नंतर आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं, थोडंसं पीठ ताटाला तेल लावायचं, म्हणजे पूर्ण असं निघल्या जातं ताटाचं ते पीठ। आता मी मिक्स करून व्यवस्थित असं मळून घेते। मस्त एक जीव मळायचं। तर इथे पीठ मळून घेते, खूप छान लागतं मैत्रिणींनो। याला तुम्ही भोपळ्याच्या चपात्या बोलू शकता, पराठा बोलू शकता, तुम्ही काय अजून काय बोलू शकता नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। तर याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकून म्हणजे वेगवेगळी पिठं बनवून जर टाकली, वापरली ना तुम्ही, तेही छान लागेल। तसाही वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकता। तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं तेल लावते, म्हणजे हाताला पीठ आहे, ताट्याला पीठ आहे, ते निघून जाईल। 1 ते 2 आपण पोहे खातो त्या चमच्याने मी तेल टाकलेलं आहे बघा। पूर्ण ताटाचं पण तेल निघालेलं आहे। मस्त असा पिठाचा आपला गोळा, खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, मिडियम असा पिठाचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तिथे गोळा बनवून घेते बघा मी आणि छान 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला मुरून द्यायचं, नंतर लाटायला घ्यायचं। आता मी लाटायला घेते। माझ्या पहिल्या चपात्या झालेल्या टिफिनच्या। आता ही मुलांच्या टिफिनसाठी बनवलेलं मी आणि मस्त अशी टोमॅटोची चटणी पण बनवलेली मी, वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। आता इथे उंडा लाटून घेतलेला आहे, तेल लावलेलं आहे मी, आपलं चपातीसारखीच लाटून घेतली। तुम्ही तेल नाही लावलं तरी चालेल, पण तेल लावून लाटलं ना मैत्रिणींनो नरम राहतात खूप, दिवसभर आपण टिफिनला देतो, छान राहतात। आता तुम्ही पातळ, जाड, तुम्हाला कशा पाहिजे तशा तुम्ही इथे लाटू शकता। मी खूप पातळ, खूप जाड पण नाही, मीडियम लाटून घेतलेले आहे। तर आता मी एक एक करून अशा लाटून घेते। नक्की करून बघा मैत्रिणींनो, खूप छान लागतात। एक टिफिनसाठी, म्हणजे भाज्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम राहतो, सकाळी टिफिनसाठी काय बनवायचं, नाश्त्यासाठी काय बनवायचं। तर ही म्हणजे हे भोपळ्याची चपाती तुम्ही
टिफिनलाही देऊ शकता, कधीतरी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जेवणासाठी आपण बनवू शकतो. असं काय नाही, पोटभरीचं होतं आणि वेगळं थोडंसं काहीतरी. तुम्ही याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा अगदी सॉससोबत किंवा टोमॅटो चटणी बनवा. चटणीचे हजारो प्रकार निघालेले आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीने टोमॅटोची चटणी बनवली जाते. मी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला टोमॅटोची चटणी बघायची असेल तर नक्की त्या व्हिडिओवर जाऊन बघा. आता आपल्याला फुल गॅसवरती आणि तेल थोडं जास्त वापरायचं, मैत्रिणी छान लागतात. खरपूस अशा मस्त भाजून घ्यायच्या तेल लावून. तेल थोडं जास्त लावायचं. तेल लावून लाटल्यानं तर नरम पण राहतात दिवसभर आणि छान अशा हलक्या होतात. आपण जेवढं तेल लावून आणि कमी गॅसवरती उलटणीने असं दाबून दाबून व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे कसं एकदम हलके होतात. असेच याने भाजले ना तर कसं एकदम पीठ लागतं. त्याच्यामुळे नंतर आपल्याला टाकल्यानंतर आपल्याला फुल गॅस करायचा, नंतर आपल्याला कमी गॅसवरती मस्त अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही माझे मैत्रिणी व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच एक कॉमेंट करत जा ना मैत्रिणी मला प्लीज, म्हणजे माझी वाईटी फॅमिली कुठपर्यंत पोचली मला कळेल ना. ते तुम्ही बिलकुल व्हिडिओला लाईक करत नाही, बघतात व्ह्यूज येतात व्हिडिओंना, चिटिंग करता मैत्रिणींना. तुम्ही खूप चिटिंग करता, व्हिडिओ बघता लाईक करत नाही, कमेंट्स पण करत नाही. छान झालं वाईट झालं काहीतरी कमेंट्स करत जा. तर आता मी 2 ते 3 तुम्हाला लाटून दाखवते, भाजून दाखवते. कलर पण छान आलेला आहे त्याला. आणि हे कसं कडेने थोडेफार चिरतातच. कोणी कोणी काय करतं डब्याचं किंवा कसलं झाकण घेतं आणि त्याने गोल करून घेतात. कशाला? तर आता मस्त असे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे, खमंग असे भाजून घ्यायचे. फक्त मी त्या अर्धा भोपळ्याचा वापर केलेला आहे. भरपूर 10 ते 12 जास्त झाले. बाकीचे याचे उरल्याचं त्याचा एक काप बनवणार आहे मी दुपारी जेवणासाठी डाळ भाताबरोबर. तर बघा कलर पण मस्त झालेले, खूप छान झालेले मिळते. पाण्याचा मी बिलकुल वापर नाही केलेला. जेवढा भोपळ्यामध्ये पीठ बसलेलं माझं गव्हाचं तेवढंच मी वापरलेलं आहे. आणि आपण हिरवा मसाला पण वाटलेला आहे, त्याला पण पाणी सुटतं. मीठ टाकतो आपण तर पाणी सुटलं जातं. त्याच्यामुळे असे पराठे बनवत असाल ना तुम्ही पाण्याचा नाही वापर करायचा. म्हणजे जेवढं आपण काही पण असू दे, कोथिंबीर असू दे, कोथिंबीरमध्ये मीठ टाकलं त्याला पाणी सुटतं. त्याच्यामुळे वेगळे पाणी वापरायची गरज नाही, पूर्ण टेस्ट जाते त्याची. मैत्रिणी माझ्या भोपळ्याच्या चपाती म्हणा, पराठा म्हणा, तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला एक कॉमेंट करा. कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कशी वाटली माझी भोपळ्याचे काय बोलू शकता तुम्ही याला, पराठे कसे वाटले नक्कीच सांगा प्लीज. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.